या ठिकाणी आज आपण क्लास सेकंडमध्ये पंचांग आणि त्याचे अंग हे पाहणार आहोत. साधारण ज्योतिषशास्त्रामध्ये पंचांग कशासाठी वापरतात आणि त्याचे 5 अंग कोणते आहेत हे आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. ज्यावेळेस आपण कोणता मुहूर्त, शुभ मुहूर्त पाहिला जातो त्यावेळेस पंचांग पाहिलं जातं. मग त्या पंचांगमध्ये काय पाहिलं जातं, ते पंच अंग काय आहेत, हे या आपण प्रकरणामध्ये स्पष्ट पाहणार आहोत. या ठिकाणी तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण या पंच अंगाचा विचार केला जातो. आता हे दैनंदिन गणनेचा आधार घेतला जातो आणि त्यानुसार या ठिकाणी आपण ते पाहतोय. पंचांग म्हणजे पंच आणि अंग या 5 घटकांचा दैनंदिन कालमापन होय. पंचांग हा शब्द संस्कृतमध्ये पंच म्हणजे 5 आणि अंग म्हणजे भाग किंवा घटक असा होतो. तर या ठिकाणी आपण 5 अंगांनी बनलेले कालदर्शक पत्रक पाहणार आहोत. या ठिकाणी तिथी, वार, नक्षत्र, योग, करण हे पंचांगाचे 5 अंग आहेत. आता हे पंचांग जे आहे तर ते सूर्य आणि चंद्राच्या भ्रमणावरून दररोजची तिथी, वार, नक्षत्र, योग, करण हे 5 घटक काढले जातात. शुभ मुहूर्त, व्रत, वैकल्ये, यज्ञविधी आणि दैनंदिन शुभाशुभ वेळ ठरवण्यासाठी पंचांगाचा वापर होतो. आता वेदांका ज्योतिषापासून सुरू असलेली ही परंपरा आजही तेवढी प्रत्येक हिंदू धर्मामध्ये पाळली जाते. आपण कोणतंही शुभ कार्य करताना, कोणतंही लग्न कार्य करताना, गाडी, वाहन वगैरे, जमीन ह्या साऱ्या गोष्टी आपण घेत असताना पंचांगाच्या अनुसार त्या गोष्टी घेण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करतो. आणि जे आपण पंचांगामध्ये पाहून या तिथीमध्ये चंद्र आणि सूर्य यांच्या भ्रमणाच्या नुसार ते कोणत्या तिथीमध्ये आहेत, वार कोणता आहे, नक्षत्र कोणता आहे, योग कोणता आहे आणि करण कोणता आहे, हे शुभ या म्हणजे 5 घटक आहेत, 5 अंग आहेत. हे 5 अंग ज्यावेळेस प्रत्येकी शुभ असतात त्यावेळेस पंचांग हे शुभ मानलं जातं आणि तो मुहूर्त काढला जातो. आता या ठिकाणी आपण पंचांग बघू. आधार, एकूण संख्या आणि उदाहरण त्यातलं आपण पाहणार आहोत. आता यामध्ये जे पहिला घटक येतो पंचांगमधला तिथी, हा चंद्र आणि सूर्य यांचा प्रति 12 अंश अंतर असतं त्यांच्यामध्ये. तर ते चंद्र आणि सूर्य यांच्या कोनामध्ये 12 अंशाचं अंतर असतं. एकूण ति एकूण तिथी 30 आहेत, जे की आपल्याला माहीत आहे. त्यामध्ये शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष हे 15-15 असे दिवस असतात. शुक्ल पक्षाचे 15 आणि कृष्ण पक्षाचे 15 असे एकूण तिथी आहेत 30 तिथी. मग ते प्रतिपदापासून पौर्णिमेपर्यंत आणि प्रतिपदापासून अमावस्यापर्यंत असे 15-15 दिवसाचे 30 तिथी आहेत. तसेच वार, सूर्योदयाचा जो दिवस असतो म्हणजे एकूण 7 वार आहेत आणि त्यामध्ये रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे त्या त्या हे जे 7 वार आहेत, 7 वार 7 ग्रहांच्या नावाने आहेत. त्याप्रमाणे नक्षत्र, नक्षत्र म्हणजे या ठिकाणी चंद्राचे भ्रमणस्थान 13 अंश 20 मिनिट असे आहे आणि ते 27 नक्षत्र, एकूण नक्षत्र आहे 27. म्हणजे चंद्राचे जे भ्रमण आहे हे एका नक्षत्रामध्ये 13 अंश 20 मिनिट एवढं चालतं एका नक्षत्रामध्ये. तसा चंद्र 27 नक्षत्र फिरत असतो. यामध्ये अश्विनी, भरणी अशा 27 एकूण नक्षत्र आहेत. ते आपण नक्षत्र पार्टमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. चौथा भाग या ठिकाणी आहे चंद्र आणि सूर्य यांचा रेखांशाची बेरीज म्हणजे योग. योग काढताना सूर्य, चंद्र यांच्या रेखांशाची बेरीज काढली जाते. एकूण योग 27 आहेत. विषकुंभ
प्रीती असे टोटल 27 योग आहेत, ते आपण पुढे डिटेलमध्ये पाहू. त्यानंतर करण. करण म्हणजे तिथीचा अर्धा भाग. जे आपण 30 तिथ्या बघितल्या, त्याचा अर्धा भाग म्हणजे करण. अशा एकूण 11 करण म्हणजेच त्याचे 7 चरण आणि 7 चर आणि 4 स्थिर असे एकूण संख्या आहे. आणि एकूण याच्यामध्ये बव, बालव, किस्तुघ्न असे एकूण 11 करण आहेत आणि त्याचे रिपीट ते आलेले दिसतात. तर या ठिकाणी आपण पुढच्या ह्याच्यामध्ये ते डिटेलमध्ये पाहू की तिथी याचं डिटेल्स आपण या ठिकाणी पाहतोय. तर चंद्र आणि सूर्य यांच्या कोनावर यांच्या कोनांतर असतं. यांच्या कोनाच्या अंतरावर आधारित असते 30 तिथ्या. तर याचं आपण वर्गीकरण करू. ह्याचा पहिला गट आहे या ठिकाणी आपण पाहतोय तिथी चंद्र आणि सूर्य यांच्या कोनामधील जे 12 अंश अंतर असतं, तर त्याप्रमाणे या ठिकाणी वर्गीकरण केल्यास त्यांचे 5चा गट पडतो. यामध्ये नंदा, भद्रा, जया, रिक्ता, पूर्णा. प्रत्येक गटातील तिथी विशिष्ट कार्यासाठी शुभ अशुभ मानली जाते. तर या 5 गटाची पुनरावृत्ती होते. म्हणजेच नंदा ही पहिल्या 1, 6, 11, तसेच भद्रा 2, 7, 12, जया 3, 8, 13, रिक्ता 4, 9, 14 आणि पूर्णा 5, 10, 15 अशा या 5 गटाची पुनरावृत्ती प्रत्येक 5 तिथीनंतर होते. तर महत्त्वाचं म्हणजे यामध्ये ज्या आपण तिथी वापरतो, ज्या आपल्या रोजच्या वापरण्यामध्ये जे तिथी वापरतो ते म्हणजे एकादशी, चतुर्थी, अष्टमी, नवमी, अमावस्या आणि पौर्णिमा या महत्त्वाच्या तिथी आहेत. तर एकूण तिथी आहेत 30 आहेत. त्यामधील 15 ज्या तिथी आहेत ह्या शुक्ल पक्षमधल्या आणि 15 ज्या तिथी आहेत ह्या कृष्ण पक्षमधल्या. आता यांचा व्यावहारिक उपयोग जर म्हटला तर मुहूर्त, व्रत, वैकल्य आणि ग्रहप्रवेश, विवाह या शुभ प्रसंग ठरवताना तिथी हा पहिला भाग विचारात घेतला जातो. त्यानंतर दुसरा अंग आहे वार. आता 7 दिवस प्रत्येकाचा स्वामीग्रह आपण या ठिकाणी पाहू. एकूण 7 वार आहेत. त्याप्रमाणे रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. तर रविवारचा स्वामीग्रह आहे सूर्य, सोमवारचा स्वामीग्रह आहे चंद्र, मंगळवारचा स्वामीग्रह आहे मंगळ, बुधवारचा स्वामीग्रह आहे बुध, गुरुवारचा स्वामीग्रह आहे गुरु, शुक्रवारचा स्वामीग्रह आहे शुक्र आणि शनिवारचा स्वामीग्रह आहे शनी. आता होरा गणनेचा आधार दिवसाचा पहिला तास त्या वाराचा स्वामी ग्रहाचा असतो. यावरूनच होरा ही संकल्पना पुढे विकसित झाली. म्हणजे आपण होरा हा शब्द ज्योतिषशास्त्रामध्ये ऐकलेला आहे. तर आता समजा प्रत्येक दिवसाचा होरा हा त्या दिवसाच्या जो पहिला तास असतो हा वाराच्या स्वामीचा असतो. म्हणजे जर सोमवार असेल तर त्याचा पहिला जो सूर्योदयाच्या वेळेस जो होरा असेल तर तो चंद्राचा असणार आहे. पहिला तास जो असतो तो चंद्राचा होरा असतो. म्हणजेच होरा गणनेचा आधार दिवसाचा पहिला तास त्या वाराच्या स्वामी ग्रहाचा असतो. ओके. तर आता आपण पुढं तिसरं अंग जे नक्षत्र म्हटलं जातं, पंचांगामधील तिसरं अंग नक्षत्र. तर चंद्राचे भ्रमणस्थान पंचांगातील तिसरे अंग. तर या ठिकाणी निरायन राशीचक्रातील जे 27 नक्षत्र आहेत त्यामधून चंद्र प्रवास करतो. प्रत्येक नक्षत्राचा विस्तार हा 13 अंश 20 मिनिट आहे.
ज्या दिवशी चंद्र ज्या नक्षत्रात असतो तेच त्या दिवसाचे पंचांग नक्षत्र मानले जाते. आता या ठिकाणी चंद्राला एका नक्षत्रामधून दुसऱ्या नक्षत्रामध्ये जाण्यासाठी 24 तास 16 मिनिटे लागतात, म्हणजे 1 दिवस आणि 16 मिनिटे. आपण एकूण 27 नक्षत्र प्रकरणामध्ये पाहणार आहोत. एकूण नक्षत्र आहेत 27: अश्विनी, भरणी, कृत्तिका, रेवती, इथून याप्रमाणे टोटल 27 नक्षत्र आहेत. तर चौथा अंग आहे योग. आता सूर्य आणि चंद्राच्या निरयन रेखांची बेरीज, त्यावरून योग निश्चिती होते. एकूण योग आहेत 27. याची जी गणना पद्धत आहे ते सूर्य रेखांश प्लस चंद्र रेखांश भागिले 13 अंश 20 मिनिट. तर या ठिकाणी तिथी व नक्षत्राप्रमाणे स्वतंत्र नव्हे तर चंद्र सूर्य दोघांच्या एकत्रित गतीवरून योग ठरतो, म्हणून हा अधिक सूक्ष्म घटक मानला जातो. या ठिकाणी आपण 27 योग पुढे जाऊन पाहणार आहोत. त्यामधील विषकुंभ, प्रीती, आयुष्मान, सौभाग्य, वज्र, सिद्धी, व्यतिपात असे एकूण 27 योग आहेत. काही योग शुभ कार्यासाठी वज्र मानले जातात, उदाहरणार्थ व्यतिपात, वैद्युती. तर काही अत्यंत शुभ आहेत, सिद्धी, आयुष्यमान आणि इतर. तर याप्रमाणे पाचवा अंग जो आहे तो करण आहे. आता करण म्हणजे काय, तर तिथीचा अर्धा भाग म्हणजे प्रत्येकी 6 अंश, एकूण 11 करणे आहेत. तर चर करणे 7 आहेत आणि स्थिर करणे 4 आहेत. चर करणे ही पुनरावृत्ती होणारे असतात आणि स्थिर जे करणे आहेत ते महिन्यातून एकदाच येतात. आता जे चर करणे आहेत ते बव, बालव, कौलव, तैतील, गर, वणिज, विष्टी म्हणजेच भद्रा, आणि स्थिर जे चरण आहे स्थिर जे करण आहेत ते 4 आहेत, जे की महिन्यातून एकदाच येतात: शकुनी, चतुष्पाद, नाग, किस्तुघ्न. एकूण 11 प्रकारची करणे आहेत. एका चंद्रमासामध्ये कर्णांच्या 60 अवस्था येतात, कारण प्रत्येक करण स्थितीचे 2 करण असतात. म्हणजे एकूण तिथी 30 आहेत, तर त्याचा प्रत्येकी 6 अंशावर एक करण, म्हणजे 30चे डबल 60, अशा 60 अवस्था येतात. तर या ठिकाणी आपण सारांश काय पाहिला, पंचांग हा कोणत्या घटकापासून बनला जातो, ते 5 अंगे कोणते आहेत हे पाहिलं आपण, आणि त्याचा उपयोग आपण शुभ कार्य, यज्ञविवाह, गृहप्रवेश, प्रवास अशा अनेक कार्याआधी पंचांग शुद्धी बघितली जाते. त्याचा उपयोग आपण दैनंदिन जीवनामध्ये वारंवार करत असतो, म्हणून या पंचांगाची माहिती आपल्याला असणं गरजेचं होतं. याच्या प्रत्येक घटकाचं डिटेल आपण पुढच्या पार्टमध्ये पाहणार आहोत. या ठिकाणी आज आपण पाहिलं पंचांगे म्हणजे काय, तर आणि ती कोणते, तर पंचांग म्हणजे तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण. यामध्ये तिथी मुहूर्त व व्रत पाहण्यासाठी, वार हा ग्रह स्वामित्व पाहण्यासाठी, नक्षत्र हा चंद्रस्थान पाहण्यासाठी, योग हा सूक्ष्म शुभ पाहण्यासाठी, आणि करण हा अर्धतिथी गुण पाहण्यासाठी पंचांगाचा उपयोग होतो. तर याप्रमाणे आपण आज पंचांग हा घटक पाहिलेला आहे. पुढच्या भागामध्ये आपण नक्षत्राचा भाग डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर आजच्या पुरतं एवढं. नमस्कार.